पाकिस्तान आणि भारत सीज फायर झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी आहे. जमलेले सगळे लोक आनंद साजरा करत आहेत आणि या जमावाकडून पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा दिली जात आहे. हे दृश्य पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधलं 10 मेला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांची सीज फायरचा निर्णय घेतला. सीज फायरचा दावा सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशाच्या सरकारकडून अधिकृतरित्या सीज फायर झाल्याची माहिती देण्यात आली. आता हे सीज फायर करण्यासाठी अमेरिकेने मध्यस्थी केली आणि भारत सीज फायर झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी आहे. जमलेले सगळे लोक आनंद साजरा करत आहेत आणि या जमावाकडून पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा दिली जात आहे. हे दृश्य पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधलं 10 मेला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांची सीज फायरचा निर्णय घेतला. सीज फायरचा दावा सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशाच्या सरकारकडून अधिकृतरित्या सीज फायर झाल्याची माहिती देण्यात आली. आता हे सीज फायर करण्यासाठी अमेरिकेने मध्यस्थी केली असली तरी 10 मेला पाकिस्तानच्या भारताच्या डीजीओला फोन करत दोन्ही देशाकडून सुरू असणाऱ्या कारवाया थांबवण्याची विनंती केली होती. याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी प्रेस ब्रीफिंगमध्ये दिली. पण युद्धविरामानंतर पाकिस्तानमध्ये काय झालं तर पाकिस्तानात युद्धविराम म्हणजे पाकिस्तानी सैन्य आणि तिथल्या सरकारचा विजय असल्याच्या अविभारमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. अनेक पाकिस्तानी वृत्तपत्रांमध्ये हा पाकिस्तानच्या भारताविरुद्धचा मोठा विजय असल्याचं सांगत बातम्या छापून आल्या. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने तर कराचीमध्ये हा पाकिस्तानचा विजय साजरा करायचा आहे असं म्हणत मोठी रॅली काढली. त्यामुळे पाकिस्तानकडून पुन्हा एकदा फेक प्रोपगंडा वार सुरू झाल्याची चर्चा झाला. भारत पाकिस्तान यांच्यात सीज फायरनंतर पाकिस्तानी मीडियामध्ये काय दावे करण्यात आले, सीज फायरनंतर पाकिस्तानमध्ये काय घडलं, सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. पाकिस्तानमध्ये सीज फायर झाल्यानंतर काय घडलं हे जाणून घेण्यासाठी त्यापूर्वी परिस्थिती थोडक्यात समजून घेऊया. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून भारतातील अनेक शहरावरती ड्रोन हल्ले करण्यात येत होते. भारतीय सैन्य दलाकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात होतं. हे सगळं घडत असताना पडद्यामागे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स आणि अमेरिकेचे सेक्रेटरी मार्को रुबे याचं भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं आणि चर्चा सुरू होती. पुढे मग पाकिस्तानच्या डीजीओ भारताच्या डीजीओला फोन करत सीज फायरची विनंती केली आणि दोन्ही देशांनी सीज फायर करण्यास मान्यता दिली. 10 मे संध्याकाळी हा निर्णय जाहीर करण्यात आला. सीज फायरच्या घोषणानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण बघायला मिळालं. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, कराची, लाहोर यासारख्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी रस्त्यावर उतरत सीज फायरचं स्वागत करत मोठा जल्लोष साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येने लोक 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या घेऊन रस्त्यावरती उतरले होते. हातामध्ये पाकिस्तानचे झेंडे होते, चेहऱ्यावरती आनंद होता आणि त्यांच्या ओठावरती घोषणाही होती. पाकिस्तान जिंदाबादचे लोक यावेळी पाकिस्तानी लष्कर आणि सरकार अभिनंदन करत होते. इस्लामाबादमध्ये तर एक मोठा ट्रक सजवण्यामध्ये आला होता. या ट्रकमध्ये अनेक पाकिस्तानी नागरिक होते जे आनंद साजरा करत होते. याच ट्रकच्या बरोबर मधोमध पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ दोघांचे फोटो लावण्यात आला होता आणि त्यावर लिहिलं होतं, वी आर रेडी, डोंट टेस्ट ऑवर, रिझॉल्व सीज फायर. नंतर पाकिस्तानमधल्या लाहोरमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.
पंतप्रधान शहबाज शरीफ याचं पोस्टर घेऊन अनेक पाकिस्तानी नागरिक रस्त्यावरती उतरले होते. व्हायरल झालेल्या लाहोरच्या एका व्हिडिओमध्ये एका लहान मुलाच्या हातामध्ये पोस्टर आहे. त्यावर ऑपरेशन बुनियान मुरसूस असं लिहिले होतं. लाहोरमध्ये तर स्पीकर लावून नाचत नागरिकांनी आनंद साजरा केला. असंच काही चित्र पाकिस्तानच्या अनेक शहरामध्ये असल्याचे सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओमधून दिसत होते. हे सगळं घडल्यानंतर 10 मेच्या रात्री पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमाशी संवाद साधला. भारतासोबत सीजफायर हा फक्त पाकिस्तानी सैन्य आणि सरकारचा विजय नाही, तर हा पाकिस्तानच्या तत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा विजय आहे. देशात शांतता राहावी यासाठी आपण सीजफायरचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प, सौदी अरेबिया, कतार, तुर्की, चीन, UK या देशांचे मी आभार मानतो, असं वक्तव्य शहबाज शरीफ यांनी यावेळी केलं. शरीफ यांच्या संपूर्ण भाषणाचे रोख दोन्ही देशांनी केलेला सीजफायर हा पाकिस्तानचा कसा विजय आहे हेच दाखवणारा होता. एकीकडे शरीफ मीडियाशी बोलत असताना पण दुसऱ्या बाजूला मात्र पाकिस्तानकडून सीजफायर उल्लंघन करत भारताच्या हद्दीमध्ये ड्रोन पाठवणं आणि सीमेवरती गोळीबार करणं असे प्रकार सुरूच होते. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दुटपट्टीपणा यातून सगळ्या जगासमोर आला. पुढच्या दिवशी 11 मेला पाकिस्तानमधल्या वेगवेगळ्या पेपरमध्ये पाकिस्तानच्या विजयाच्या बातम्या छापून आल्या. पाकिस्तानमध्ये द नेशन नावाचे इंग्रजी पेपर आहे. त्या पेपरमध्ये रविवारी 11 मेला पहिल्या पानावरती छापून आलं होतं, विक्टोरियन इन वॉर ग्लॅरियस, इन पीस, युद्धामध्ये विजयी, शांततेने गौरवशाली असा या हेडलाईनचा अर्थ होता. पाकिस्तानमध्ये आणखी एक इंग्रजी पेपर आहे डॉन. या पेपरमध्ये अशीच एक बातमी आलेली होती, पाकिस्तान रेटल्स इंडिया विथ फॉर्म रिस्पॉन्स अ पेशन्स अँड रन आउट. याचा अर्थ संयम सुटत असताना पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर दिलं आहे. तर द न्यूज इंटरनॅशनल पेपरमध्ये पहिल्या पानावरती बातमी होती, पाकिस्तानच्या ऑपरेशन बुधान मरसूसने भारताच्या मनात भीती कशी तयार झाली या आशेचे एकंदरीत काय, तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेला सीजफायर हा पाकिस्तानचा कसा विजय आहे आणि भारतात पाकिस्तानबाबत कशी भीती तयार झाली आहे असा सूर 20 फायर तर नंतर पाकिस्तानी मीडियामध्ये बघायला मिळाला. पण या गोष्टी इथपर्यंत थांबल्या नाही. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने रविवारी 11 मेला कराची शहरात सी पॉईंटजवळ एक रॅली काढली. या रॅलीमध्ये बाईक आणि 4 व्हीलर्स घेऊन मोठ्या संख्येने पाकिस्तानी नागरिक सहभागी झाले. पाकिस्तानचे झेंडे हातात घेऊन या सगळ्यांनी रॅलीमध्ये मोठा जल्लोष केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून आलं. याच दरम्यान शाहिद आफ्रिदीने माध्यमाशी संवाद साधला. तो म्हणाला, मी पाकिस्तानी सेनेला सल्यूट करतो, सगळ्या पाकिस्तानी नागरिकांचे अभिनंदन करतो. भारताने कारवाई करत पाकिस्तानच्या अनेक निष्पाप मुलांच्या आणि सामान्य नागरिकांची बळी घेतला, पण पाकिस्तानने कधीही सामान्य नागरिकांचा जीव घेतलेला नाही. तुम्ही पाकिस्तान विरोधीमध्ये एक पुरावा दाखवा. पाकिस्तानाची सुरक्षा व्यवस्था न बेतता येणारी आहे. पाकिस्तान विरोधामध्ये कारवाई केली तर त्याची काय किंमत मोजावी लागते आता भारताला कळालं असेल, असे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या कारवाई यावरून पाकिस्तानी मीडियामध्ये अनेक खोटे आणि भारताचा अपप्रचार करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या. भारताने केलेल्या कारवाईमध्ये निष्पाप लहान मुलांचा आणि सामान्य पाकिस्तानी नागरिकांचा जीव गेल्याचा खोटा आरोपही पाकिस्तानकडून करण्यात आला. पण भारतीय सुरक्षा दलाकडून हे सगळे आरोप पुराव्यानिशी खोडून काढण्यात आले. रविवारी ही भारताचे तिन्ही सेना दलाच्या अधिकाऱ्यांशी पत्रकार परिषद घेत भारताने केलेली कारवाई ही कशी फक्त दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये होती, ही कारवाई करताना सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी कशी घेण्यात आली आहे याबाबत सगळी माहिती दिली. भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्याचे अड्डे, पाकिस्तानी सैन्याचे लष्करी तळ,
कसं उद्ध्वस्त केलं याचे व्हिडिओ आणि फोटो सेनादलांनी दाखवले. त्या कारवाईमध्ये पाकिस्तानमधील 100पेक्षा जास्त दहशतवादी आणि 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याची माहिती सेनेदलाकडून देण्यात आली. याउलट पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्तीवरती धार्मिक तळावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण पाकिस्तान